नमस्कार मंडळी, साधारणतः आमच्या भुनेसर बंधू आणि परिवार यांचे कुलदैवत या ठिकाणी त्यांचं स्थान आहे. कुलदैवतांचं नाव आहे भैरी भवानी, जोगेश्वरी आणि महालक्ष्मी. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता अभिषेक चालू झालाय. मला दाखवलं अभिषेक कसं काय होतं. आजूला गणपतीची प्रार्थना श्रीमन महागणाधिपतये नमः. निर्विघ्नं कुरु कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रिता. मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाधिता. कुक्षौ सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. ताम्रपीठकैते ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो गतर्पणः. अंगैः दयिता सर्वे कलशाम्बुसमाश्रिता. अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टि करिता. आयान्तु देव पुष्पमंतरा सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. नैवेद्यं निवेदयामि. विड्यावरती पाणी सोडा. मुखवासार्थे पुविफलतांबूलं यथा संवेदाशक्ति. दक्षिणां समरात् वैद्यं सकुटुंबिने महाजनां नमस्कुर्वाणाय आशीर्वचनमुपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण संकल्पोच्चारित यजमानस्य गुरुदेवता मूर्तीनां जलप्रतिष्ठापनकाय कर्मणाः. पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तो अस्तु पुण्याहं वाहयामि. धूमावाहयामि ईशानान्वाहयामि इंद्रायन्वाहयामि अग्निर्वाहयामि यमायवाहयामि निरुदेवाहयामि वरुणायवाहयामि वायवेवाहयामि अर्जुनवाहयामि एकादशावहायामि लालुजादित्यवाहयामि बायकोली बंधू सर्व महिला मंडळांना आदरणीय पाहुणे मंडळी जेंदुरी खारगाव एका वर्षी पाहुणे मंडळी माहेरवासी सासरे ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी. माझी ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी. ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी. माझी ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी.
जन्माचे सार्थक होईल तुझी जन्माचे सार्थक होईल तुझी आरती क्षण सारे हे माझे तुझ्या संगी आहे डोळा भरुनी रूप तुझे सोनेरी आहे डोळा भरुनी रूप तुझे सोनेरी घुमे ढोल ताशांचं नाद ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी माझी ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी सर्वं भूतितोऽसुरासुरे सर्वविघ्नहरतस्मै गणाधिपतये नमः स्वाहा जपाकुसुमसङ्काशं काशप्योत्मोदितं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं सूर्याय नमः स्वाहा जपाकुसुमसङ्काशं काशप्योत्मोदितं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं सूर्याय नमः स्वाहा जपाकुसुमसङ्काशं काशप्योत्मोदितं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं सूर्याय नमः स्वाहा जपाकुसुमसङ्काशं काशप्योत्मोदितं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं सूर्याय नमः स्वाहा डोळा भरुनी रूप तुझे सोनेरी आहे डोळा भरुनी रूप तुझे सोनेरी घुमे ढोल ताशांचं नाद माझी ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी माझी ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी आली माझ्या भैरी बुवाची प्राणशक्तिदेवतां बीजं ह्रीं जगति क्रों कीलकमस्यां योगेश्वरदेवतां मूर्तिनां प्राणप्रतिष्ठापने विनुगः ॐ आं ह्रीं क्रों मं यं रं लं वं चं मः क्रों ह्रीं आं हंसः सोमस्यां योगेश्वरदेवी मूर्तिनां प्राणय प्राणः ॐ आं ह्रीं क्रों मं यं रं लं वं चं मः क्रों ह्रीं आं हंसः सोमस्यां योगेश्वरदेवता मूर्तिनां जीवयजः ॐ आं ह्रीं क्रों मं यं रं लं वं चं मः क्रों ह्रीं आं हंसः सोमस्यां योगेश्वरदेवता मूर्तिनां सर्वेन्द्राणि वाङ्मनध्वजज्ञो श्रोत्रजिह्वाग्राणपाणपादवायुपसारि हे वागित्य सुखं चिरन्तुष्टं तु स्वाहमसुनिते पुनरस्मासुते प्रणप्राणमिनो देवकं दुर्गुरुदुजे ह्रीं 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 ह्या मूर्तीला हात लावा आता अस्य श्री प्राणपतिष्ठामिन्द्रस्य ब्रह्मा वेडोदा महेश्वरा परा प्राणशक्तिदेवता आं बीजं ह्रीं नन्दी क्रों कीलकमस्यां महालक्ष्मी देवता मूर्तिनां प्राणपतिष्ठापने विनमो आं ह्रीं क्रों मं यं रं लं वं चं मः क्रों ह्रीं आं हंसः सोहम् अस्या महालक्ष्मी देवता मूर्तिनां प्राणपतिष्ठापने विनमो आं ह्रीं क्रों मं यं रं लं चं मः क्रों ह्रीं आं हंसः सोमस्या महालक्ष्मी देवता मूर्तिनां प्राणाय प्राणाः ॐ आं ह्रीं क्रों मं यं रं लं चं मः क्रों ह्रीं आं हंसः सोमस्या महालक्ष्मी देवता मूर्तिनां जीव
परियजिताः ओम आं ह्रीं क्रों मं यं रं रं मं चं नमः क्रों ह्रीं आं हंसाः सोहमस्यामारुष्मिदतामूर्तिरं जीवयजिताः ओम आं ह्रीं क्रों मं यं रं रं मं चं नमः क्रों ह्रीं आं हंसाः सोहमस्यामारुष्मिदतामूर्तिरं सर्वेन्द्राणि वाङ्मनध्वचक्षुश्रोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद पायुपस्तानि यैवा गद्य सुखं निरन्तुष्टं दुष्वामसु निदे पुनरस्मासु दे प्राणं यनदेवो सूर्यन्दुजे ह्रीं 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 वास करा. नमस्कार मित्रांनो, ते ही जी मूर्ती आहेत पहिला आधी दोनच मूर्ती होत्या. ते कसं काय ते सांगतील तुम्हाला. मी काकांना विचारतो. हे इकडे दोन मूर्ती दिसतात इकडे राईटला आणि ही तिसरी मूर्ती इथे. तर हे कसं काय झालेलं आहे ते तुम्हाला सांगतील थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो, आज स्थापना झालेली आहे, अभिषेक पण झालेला आहे आणि काल रात्री मिरवणूक झालेली पालखीची. ती पालखीच्या मिरवणूक नंतरला आज अभिषेक सकाळी झाल्यानंतरला आता स्थापना केली जागेवरती. तर किती पिढ्यांपासून हे चालू आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने आता काका सांगतील आणि मामा आहेत ते सांगतील. तुम्हाला एकदा त्यांना भेटतो मी. नमस्कार मित्रांनो, आता काका आलेत आणि दादा पण आहेत. तर हे आपले गाभारामध्ये बसलेले देव आहेत. हे देवांची स्थापना कधीपासून ही झालेली आहे आणि किती पिढ्यांपासून झालेली आहे ते काका सांगतील. नमस्कार मंडळी. साधारणतः आमचं या भुलेसर बंधू आणि परिवार यांचे कुलदैवत या ठिकाणी त्यांचं स्थान आहे. कुलदैवतांचं नाव आहे भैरी भवानी, जोगेश्वरी आणि महालक्ष्मी. हे आमचं कुलदैवत साधारणतः 350 वर्षापासून या ठिकाणी त्यांची स्थापना झालेली आहे आणि या ठिकाणी ते विराजमान आहे. आणि हे दैवत आज पहिल्यांदा 350 वर्षापूर्वी जे आमचे पूर्वज होते त्यांनी यांची स्थापना केल्यानंतर या ठिकाणी फक्त भैरी भवानीचा एकच टाक होता. आता त्यानंतर आमच्या आधीची पिढी साधारणतः 150 वर्षाची पिढी जी होती त्या 150 वर्षाच्या पिढीने या ठिकाणी अजून एक आमच्या कुलदैवताचा टाक या ठिकाणी वाढवला गेला जोगेश्वरीचा. आणि जुना टाक हा या ठिकाणी आहे जो साधारणतः 350 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही अजून एक टाक त्या पिढीने 150 वर्षाच्या आधीच्या पिढीने जोगेश्वरीचा टाक हा बनवला गेला. आणि त्याच पिढीच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आता या ठिकाणी आमच्या पिढीने आमच्या सर्व परिवाराने भुलेसर परिवाराने आत्ता एक टाक अजून वाढवलेला आहे. पूर्वी या ठिकाणी महालक्ष्मीच्या नावाने पिंडी मांडली जायची. ती त्याच्या बदल्यात पिंडी तर मांडलेलीच आहे पण आम्ही नवीन टाक महालक्ष्मीचा बनवलेला आहे या ठिकाणी. आणि या आमच्या कुलदैवताची ख्याती म्हणायची झाली तर ज्या ज्या ठिकाणी आम्ही त्या आमच्या दैवताला आवाज देऊन जातो त्या ठिकाणी आमची चांगल्यात चांगली ग्रोथ होते. आमची मंडळी जी आहे त्यांची पण आमच्या पूर्ण भुलेसर परिवारांची ग्रोथ होत जाते आणि आम्हाला भरभराटी असते. आजता गायत मुंबई ठिकाणी जरी आम्ही राहत असलो तरी पण कोणतीही आमची कोणीही व्यक्ती अशी अपघातामध्ये म्हणा किंवा आपत्कालीन मृत्यू असा कधी कोणाचा झालेला आहे ना. आमच्या कुलदैवताने तो मृत्यू आजपर्यंत घडवून दिलेला नाही अशी आमच्या कुलदैवताची ख्याती आहे. गेल्या वर्षीत एका आमच्याच कुलदैव भुलेसर परिवारातील त्या मुलीचे वडील एक्सपायर झाले अचानक थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळं. आणि ती मुलगी पण आजारी पडली. पण त्या मुलीला या ठिकाणी ज्यावेळी या स्थानावर आणलं गेलं त्यावेळी आमच्या भुलेसर परिवारातील कुलदैवताचे आमच्या भैरी भवानीचे भोपी जयराम जाण्या भुलेसर हे जे भोपी आहेत यांनी त्या मुलीला फक्त देवाच्या नावाने जे कोकणामध्ये केलं जातं अंगारा म्हणून चढवला जातो तर देवाच्या नावाने विभूती म्हणून अंगारा चढवला. त्या मुलीच्या पोटात परिवाराच्या कुलदैवताचे भोपी जयराम जाण्या भुलेसर यांनी तिला फक्त विभूती चढवली तर ती मुलगी या ठिकाणी बरी झाली. एवढी आमच्या या कुलदैवताची ख्याती आहे. आणि आम्ही आमच्या कुलदैवताचा दर 3 वर्षांनी गोंधळ करतो. कुलदैवतातला जो बोकराचा मान आहे तो आमच्या कुलदैवताचा मान आम्ही सर्व भुलेसर परिवार खरसई, मेंदरी, खारगाव आणि एकदरा या 4 गावातील आम्ही भुलेसर परिवार
त्यांना बोकडाचा मान देतो आणि दर 3 वर्षाने आम्ही त्यांचा गोंधळ साजरा करतो. तसेच मला समजल्याप्रमाणे की तिसरी पिढी आपली म्हणजे तुमची आहे, तर तिसरी पिढीमध्ये अजून काहीतरी असं समजले की जिथे तुम्ही देवाचं मूर्ती बनवलात तर त्या पण काहीतरी मला गोष्टी समजल्यात, ते थोडंफार तुम्ही सांगितलं तर. तिसरी पिढी जशी आमची ही चाललेली या मूर्ती बनवणाऱ्याची, तसं आमचं एक भाग्य, आमच्या ज्या दुकानामध्ये गेलो, सद्गुरू कृपा ज्वेलर्स म्हणून ठाणा टेंबी नाका येथे आंबेडकर रोडला, त्या ठिकाणी मूर्ती बनवल्या. त्या ठिकाणी त्यांची जे मूर्ती बनवणारे जे ज्वेलर्सवाले होते मालक, त्यांचं देखील ही मूर्ती बनवणाऱ्यांची तिसरी पिढी होती. तर आम्हाला या 3 पिढ्यांचं भाग्य या आमच्या कुलदेवतामुळे आम्हाला लाभलेलं आहे. आम्हाला देखील त्याचं भाग्य लाभलं आणि मूर्ती ज्यांनी घडवल्या त्यांना देखील ते तिसऱ्या पिढीचंच भाग्य लागलं आहे. आम्हाला असं वाटतो की आमची जे हे 3 नंबरचं जे अंक आहे तो आमच्या भुवनेश्वर परिवारासाठी भाग्याचा आहे असं आम्हाला वाटतं. तर धन्यवाद. तर पुढील काही कार्यक्रम असतील तर ते थोडंफार सांगितलं तर बरं होईल. हां, तर कालपासून आम्ही 1 मे 2026 रोजीपासून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते. त्या कार्यक्रमामध्ये भैरी भवानी जोगेश्वरी महालक्ष्मी कुलदैवताची मिरवणूक झाली. मिरवणूक झाल्यानंतर रात्री मुला मुलींचं करमणुकीचं कार्यक्रम म्हणून डान्स ठेवले होते. नंतर वेशभूषा स्पर्धा ठेवली होती आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून कुलदैवत भैरी भवानी यांच्या नवीन टाकाचे नवीन मूर्तीचे अभिषेक वर प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी आज झालेले आहे. तदनंतर आता महाप्रसाद म्हणून होणार आहे. त्यानंतर 2 वाजता महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. नंतर 4 वाजता आमची जी येणारी पाहुणे मंडळी यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे. त्यानंतर रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून रात्री सुसर भजन ठेवलेलं आहे. बुवा महेंद्र लक्ष्मण भुवनेश्वर, आमच्या भुवनेश्वर परिवारातलेच बुवा आहेत खारगाव येथील, त्यांचं सुस्वर भजन ठेवलेलं आहे. तरी त्या भजनामध्ये ते बुवा जे आहेत ते पण आमचे जरी खारगाव येथील असले तरी पण आमच्या भुवनेश्वर परिवारातले अगदी जवळचे आहेत आणि त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य आजपर्यंत केलेलं आहे आणि आता संध्याकाळी ते सहकार्य करणार आहे. धन्यवाद. आता इकडे आलेले आहेत खारगाव, मेंदडी आणि एकदरा हे गावातले माणसं आहेत, पण सध्या आता मेंदडी गावातलेच आहेत. तर काका सांगतील तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे ते देवाचा ते पूजापाठ करतात, त्यानंतरला गावी येऊन जे काय क्रिया म्हणजे कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सहभाग होतात, ते काका सांगतील थोड्याप्रमाणे. नमस्कार मंडळी. आमचं जे या ठिकाणी कुलदैवताचं जे स्थान आहे भुवनेश्वर परिवारातील ते खरसई, मेंदडी, खारगाव आणि एकदरा या 4 गावाचं स्थान आहे. मात्र हे जे मेन पूल आहे ते खरसई गावातील होतं. त्या खरसई गावातूनच मेंदडी, खारगाव आणि एकदरा पूर्वज आमचे ह्या ठिकाणीच होते आणि या 3 गावामध्ये भुवनेश्वर परिवारातील परिवार वाढत गेल्यामुळे तिकडे ते लोक मेंदडी गावात, खारगाव गावात आणि एकदरा गावात राहायला गेलेले आहेत. पण मूळ त्यांचे वंश म्हणून या खरसई गावातील आहेत. परंतु जरी ते तिकडे राहायला गेलेले असले तरी दर 3 वर्षांनी होणाऱ्या गोंधळामध्ये त्यांचा या ठिकाणी सहभाग असतो. 3 गावातील व्यक्ती या ठिकाणी येतात. तसेच त्यांच्या लग्न कार्यामध्ये व लग्न समारंभामध्ये म्हणा, जो कुलदैवताला लग्नामध्ये न्यावा लागतो ते या स्थानावरून कुलदैवताला त्यांच्या गावामध्ये नेला जातो आणि ते भक्तगण आनंदात या ठिकाणी कार्यक्रमासाठी येतात आणि आम्ही सर्व 4 गाव मिळून आनंदात सर्व कार्यक्रम गोंधळाचं दर 3 वर्षांनी होणाऱ्या गोंधळाचा कार्यक्रम साजरा करत असतो. तर आता इथे मेंदडी गावातले आपले 2 व्यक्ती आहेत, तर ते त्यांचा जे अनुभव आलेला आहे तर ते थोड्याप्रमाणे सांगतील. ते आता आम्ही ॲक्च्युली रहिवासी आम्ही पहिला आमच्या आजोबा पंजोबाच्या राज्यामध्ये आम्ही इकडेच असायचो. पण आता त्याच्यानंतर आमच्या आजोबांनी तिकडे गावी मेंदडीमध्ये घर घेतल्यानंतर आम्ही तिकडे स्थान झालो आहे. पण हे देवाचं दरबार जे आहे तिथेच आम्ही येतो. आमचं काही लग्न कार्यामध्ये आता यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे जे लागतं देव आम्हाला घेऊन जायला लागते लग्नासाठी. त्यासाठी आम्ही इथे येऊन विनंती करतो, देवाजवळ हात जोडून वगैरे बोलतो. आपले भोपे असतात
ते लोक वगैरे देवाला विनवून वगैरे आमच्याकडे आमच्या हस्ते देतात घेऊन आम्ही 5 दिवसासाठी आम्ही घेऊन जातो. जो पण लग्नाचं येऊ पण घेऊन जातो आणि ते सगळं सहकार्य होतो आम्हाला. त्याचप्रमाणे आम्ही इकडे काही कार्यक्रम असेल तर आम्ही येतो. गोंधळ असतो 3 वर्षाने, त्याप्रमाणे येतो. सर्व आमचं देवाचे आमच्यावर शाही आहे, सगळं एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे. आणि एकदर मधली पण आलेले आहेत, म्हणजे लांबून जे राहणार आहेत तेही इथे आलेले आहेत आज. तर तुमचा काही अनुभव असेल तर त्या गोष्टीत 2 शब्दामध्ये. ठीक आहे आता बाहेर. आणि खारगाव मधले पण आहेत ते. तुम्ही जा. सांगतो फक्त मुलाखत ठेवा की मुलाखत जा प्रथमेश. त्याच्या पूर्वीपासून वडील यायचे इकडं. त्याच्यानंतर आम्ही पुणे सर्व कुटुंब सर्व खरगाव कोळी समाज आमच्या घरातून सर्व आम्ही इथे यायचो. जेव्हा आमच्या पाठीशी असायचं. आम्ही अजूनपर्यंत आता वडील जागेवर असल्यामुळे आम्ही आता येतो इकडे. धन्यवाद. जी खारगावची मंडळी आहे ती खास करून त्यांचं पण वंश हे आमच्या खरसई गावातीलच आहे. आजतागायमध्ये जरी ते तिकडे राहायला गेलेले असले तरी त्यांच्या सर्व कार्यामध्ये आम्ही या खरसई गावातून भुनेसर परिवार जात असतो. त्यांचं सुखाचं कार्य असेल, दुःखाचं कार्य असेल, त्यांच्या सर्व कार्यामध्ये आम्ही सहभागी होतो. आणि ती मंडळी देखील आम्हाला घेतल्याशिवाय, खरसई गावातील आम्ही जे परिवार आहोत भुनेसर परिवार, आम्हाला घेतल्याशिवाय कोणतंही कार्य ते लोक पण करत नाही असं त्यांचं हे आहे. आणि त्यांनाही कोणती अडीअडचण आली तर ते आम्हाला सांगतात आणि आम्ही त्याला सहकार्य करतो. आणि ते आम्हाला आमच्या सर्व सुखदुःखामध्ये सहभागी होतात, सहकार्य करतात. आणि दर 3 वर्षांनी होणाऱ्या कुलदैवताच्या गोंधळाला उपस्थित राहतात. आता देखील पूर्ण कुटुंब उपस्थित राहिलेलं आहे. त्यांचं खारगाव या गावामध्ये फक्त एकच घर होतं, परंतु आता तेच कुल वाढत देवा कुलदेवताच्या आशीर्वादाने कुल वाढत आज 3 घरं झालेली आहेत. आणि असंच कुल वाढावं अशी कुलदैवत भैरी भवानी जोगेश्वरी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. कुलस्वामी भैरवानी जोगेश्वरी महालक्ष्मी माते की जय 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 जय
भवानी महालक्ष्मी माते की आई समजाई माते की जोगेश्वरी माते की समाज बांधवांना विनंती आहे, आपण कुठेही जाऊ नका, तीर्थप्रसाद घ्यावा व लगेच महाप्रसादाचाही लाभ घ्यावा. तसेच आमच्या भुवनेश्वर परिवारातील महिलांना विनंती असेल, आपण कुठेही न जाता आपण या ठिकाणी थांबायचं आहे. लगेच महाप्रसादाला सुरुवात करणार आहोत आणि आजचा महाप्रसाद आहे अशी विनंती असेल. प्रथम अध्यक्ष हवे आहेत, तरी आजच्या या हळदी कुंकू समारंभासाठी आम्ही अध्यक्ष म्हणून जे नाव घेत आहोत त्यांनी आपलं अध्यक्षपद भूषवायचं आहे. आमच्या भुवनेश्वर भावकीचे आमचे मुंबई येथे सुरुवातीपासून आम्हाला सहकार्य करणारे या कार्यक्रमासाठी व आमचे प्रथम देणगीदार ज्याने आम्हाला बैरी भवानीच्या एका टाकाची पूर्ण 42,050 रुपये रक्कम देऊन देणगी दिलेली आहे, ते आमचे कृष्णा जाया भुवनेश्वर हे आज या हळदी कुंकू समारंभाचं व बक्षीस वितरण समारंभाचं अध्यक्षपद भूषवतील असे मी त्यांना विनंती करतो. व त्यांच्या बरोबरीला आमचे मुंबई समाजाचे जुने जाणते व माजी अध्यक्ष गोविंद कोळी यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. तसेच गावचे अध्यक्ष बांजीनांग्या भुवनेश्वर यांनी देखील या ठिकाणी येऊन बसायचं आहे असं मी त्या तिन्ही. तसेच महिला मंडळ अध्यक्षा रंजना देवनाथ वेटकुली यांनी देखील या ठिकाणी येऊन आसन ग्रहण करायचं असं त्यांना देखील आम्ही विनंती करतो. तरी ज्यांची नावं घेतले त्यांनी येऊन आपला मान सन्मान घ्यावा अशी मी विनंती करतोय. सर्वांनी घेऊन जावा. ज्या महिला इथे उपस्थित आहेत त्यांनाच हा हळदी कुंकवाचा मान दिला जाईल अशी विनंती करतो. पाहुणे मंडळीचे मेंदरी गावातील वगैरे मेंदरी कारखाना योगदरा येथील पाहुणे मंडळी आहेत त्यांना देखील मान द्यावा असे मी आपल्या महिलांना विनंती करतो.
पण काय मांडीला गोड्या नकवा पाणी दिल्ले नगरीचा पण काय मांडीला गोड्या नकवा पाणी स्वयंवर मांडीला मंडप सजविला जाई जुईचा आभोली फुलांचा मंडप सजविला जाई जुईचा आभोली फुलांचा तुझ्या लग्नाचा तुझ्या लग्नाचा मंडप सजविला जाई जुईचा रेवंती फुलाचा मंडप सजविला जाई जुईचा रेवंती फुलाचा तुझ्या लग्नाचा तुझ्या लग्नाचा स्वयंवर मांडीला तुझ्या लग्नाचा तुझ्या लग्नाचा स्वयंवर मांडीला वारसा पसरली देशोदेशीला राजे मुनी वीराना वारसा पसरली देशोदेशीला राजे मुनी वीराना तुझ्या लग्नाचा तुझ्या लग्नाचा स्वयंवर मांडीला झाली घनदाट सभा बघण्याला कोण घाली वरमाला झाली घनदाट सभा बघण्याला कोण घाली वरमाला भजन चालू होईल आणि आज लास्टचा दिवस आहे भजनाचा. हे सर्व कुटुंब आणि आमच्या गावातील सर्व रसिक मायबाप या शाहीने माहिती मुजरा आता आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. कारण भरपूर उशीर झालेला आहे. क्षमा असावी.
कुलस्वामीच्या नावाने मी छोटंसं गीत माझ्या इच्छेने बनवलेलं आहे. तर मी आता हे सादर करीत आहे. तरी त्याच्यामध्ये काय त्रुटी असेल तर क्षमा असावी. पाहसयाचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पाहसयाचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्षी देताय सगुंदर परशुरामाच्या भूमीत भैरी भवानी महालक्ष्मी आली आली हो केशवरी. भैरी भवानी महालक्ष्मी आली आली हो केशवरी. आई कृपा कर भक्तांवरी. भैरी देवाचं भजन
हो घेऊन गराई आलो तुझ्या पायी हो घेऊन गराई गावदेवी आई भैरी भवाई गावदेवी आई भैरी भवाई गावदेवी आई भैरी भवाई गावदेवी आई भैरी भवाई गावदेवी आई भैरी भवानी गावदेवी आई भैरी भवानी आलो तुला पायी घेऊन गराई आलो तुझ्या पायी घेऊन गराई घेऊन गराई आलो तुझ्या पायी घेऊन गराई आलो तुझ्या पायी घेऊन गराई कुणी तर कुठून जमलाय तार कमाल याले करा कुणी तर कुठून जमलाय तार कमाल याले करा संसार धंद्यावर याडो करायवर धंदे समिंदर संसार धंद्यावर याडो करायवर धंदे समिंदर नाव घेतात धावू नये ना संकट अंकटती नाव घेतात धावू नये ना संकट अंकटती नाव घेतात संकट अंकटती नाव घेतात धावू नये ना संकट धन्यवाद
साठी